हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर चला बोलूया. आता मी सांगितलेलं तुम्हाला, मी नंतर सांगेन आणखी. तर नंतर मी तिकडे गेलेली ना, ज्यावेळी डिवोर्सचं चाललेलं त्यावेळी आम्ही तिकडे गेलो, तेव्हा ना म्हणजे माझ्या घरचे पण मला दुसरे कोण काय बोलत नव्हते, कारण का माझ्या आईला वडिलांना हे माहीत होतं. मी इकडचं सगळं मी त्यांनाच फक्त सांगितलेलं, मी बाकी कुणाला काही बोललेली नव्हती. तर मग माझे भाऊ वगैरे ना, मी दोघा पण भावांच्या सोबत बोलत नव्हती त्यावेळी, कारण का त्यांना काही माहीत नव्हतं, कारण का मी इकडं मेंटली टॉर्चर झालेली. हे सगळे म्हणजे असं बडबड बडबड करत होते, हे सगळे बडबड करत होते. आणि ते जॉब पण सोडायला लावला, ते टेन्शन, ते आरोप लागला विनाकारण, ते टेन्शन. परत इथं येऊन अजून तेच चालू झालं ना. यांनी सगळ्यांनी मिळून ह्यांना हे सगळ्यांना खरं वाटलं की हे जे होतं ना ते रिअल आहे असं वाटलेलं, पण मला आतल्या त्रास होत होता. काय नसताना पण असं चुकीचं घडतंय, त्यामुळं त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी बनवला होता बरं का तो. कारण का मला हे क्लिअर करायचं होतं, पण करायचं कुणाजवळ? हे लोक ना माझ्यासमोर कोणताच टॉपिक काढत नाहीत. काढलं तर मी नक्की सांगितलं असतं बरं का ह्या लोकांना, पण यांनी ना नुसतं हां खरंच असेल, असं असेल, तसं असेल म्हणून यांनी हे केलं बरं का. तर जाऊ द्या, करू द्या. जेव्हा ते उघडकीला येणार आहे तेव्हा येतच असते, कारण का अजून पण आलं नसतं, मी आणलं त्यामुळं येतं हे. पण येऊ द्या, कारण का हे रिअल असतं तरी पण काय तर झालं असतं, नसताना पण काय उगच. आणि आता कोण पण काय बोलल, हां कोण काय स्वतः हां माझं असं होतं तसं होतं कोण म्हणतं का? पण जे लोक जवळचे आहेत, जो कोण व्यक्ती आहे त्याला माहीत आहे, ज्या लोकांना तो व्यक्ती कोण आहे माहीत आहे ना, त्यांनी त्याला पण कधी पण जाऊन विचारा. कारण कधी मला आतल्या आत मी खाऊन घेत होती की कारण नसताना हे काय माझ्यावर आरोप लागलेत. असतं तर मी मान्य केलं असतं, हा होतं माझं म्हणून सगळं सोडून दिलं असतं. हा नसताना का असतं तर ठीक होतं ना. नाही तरी पण असं का झालं असं मी म्हणते. असतं तरी पण मी 10 वेळा लोकांच्या पाया पडले असते, होय बाबा माझं चुकलंय म्हणून. पण माझी चूकच नाही, मी तसं काय चुकीचं काय वागले नाही. मग माझ्यावर तोप का लावली जाते? म्हणून मी हे सगळं सांगत आहे. एवढं जीवाचे आहे ना, आकांतानं म्हणते त्याला. एवढं मी सांगते. वाईट वाटतं रे, खूप वाईट वाटतं असं काही झाल्यावर. तर नंतर काय झालं, मी माझ्या मोठ्या भावासोबत पण बोलत नव्हती आणि लहान भावासोबत पण बोलत नव्हती, कारण का ते लोक म्हणत होते ही कुणाचं ऐकत नाही. एकदा हिच्या डोक्यात आलं की ही कुणाचंही ऐकत नाही, हे त्यांना पण माहित होतं. माझ्या दोन्ही वहिन्या होत्या, 2 भाऊ होतं, ते कोणी मला काय बोललं नाही. माझ्या वहिन्यांनी पण कधी माझं मन दुखल असा एकही शब्द कोणी मला वापरलेला नाही, जेव्हा मी तिकडे होते तेव्हा सुद्धा. खरं सांगते, मी खरं मनातून सांगते. जर त्यांनी खरंच काही एवढं जरी चुकीचं बोललं असतं ना, मी नक्कीच सांगितलं असतं तुम्हाला. पण खरंच ते एकही शब्द कोण बोलले नाही, कारण का मी कुणालाच बोलत नव्हती. चांगलंही बोलत नव्हती, वाईटही बोलत नव्हती. तर मग माझा मोठा दादा वगैरे बोलत होता, बाई असं नको करू, लोक नावं ठेवतील, असं होईल तसं होईल. पण हे जेव्हा मी सगळं त्यांना सांगितलं, जोपर्यंत मी काहीच ह्यांना बोलले नव्हते ना, मी फक्त माइंड माझं ब्लॉक झालेलं. मला कुणाला काय बोलू वाटत नव्हतं, कारण का हे इतके माझ्या डोक्यात विचार येत होते ना, मला बोलूच वाटत नव्हतं कोणाला. मला त्यांची चूक आहे ही पण मला सांगू वाटत नव्हतं की एवढं मला असं बोलायचं. समोर कोण जर माझ्या आलं ना, काय समोर माझ्या जर कोण आलं ना माणूस मला विचारायला, बाई किंवा सांगायला समजून की बाई असं करू नको तसं करू नको, असं जर मला कोण विचारायला आलं ना किंवा मला समजून सांगायला ना, माझं डोकं हलत होतं ते समोर माणूस दिसलं तर. इतकं मला असं वाटत, मला कोणच समोर नको वाटत होतं. कोणी मला विचारायचं नाही, कोणी मला बोलायचं नाही. मी झोपलेली ना, मला जेवायला उठवायला लागली नाही तरी सुद्धा मला राग येत होता तिचा. मी आईला किती वेळा खवळले, मला उठवू नको, तुला जेवण करायचं तर तू कर, मला उठवू नको. मी असं किती वेळा तर बोलत होती. माझी आई रडत बसायची. राहू दे म्हणली, काय व्हायचं ते होऊ दे, तू कशाला टेन्शन घेते, काय व्हायचं ते होऊ दे. आणि वडील पण म्हणले तू टेन्शन घ्यायची काही जरूरत नाही.
आणि तुला कुणाच्या आधारावर राहायची पण जरूरत नाही, आम्ही आहे तोपर्यंत. आणि मी त्या दोघांना पण नव्हती बोलत, तर वडिलांनी आईनी असं सांगितलं. आणि मग नंतर लहान भावाला काय माहीत नव्हतं बरं का, मी सांगितलं नव्हतं, कारण का मी त्याचा फोन पण उचलत नव्हते. आणि आई फोन आला तरी पण मी आईकडे द्यायची फोन उचलून, की मला काय बोलायचं नाही बाबा, मला म्हणजे काय बोलू तेच कळत नव्हतं, की हे असं काय झालंय, सगळ्यात चुकीच्या पद्धतीचं सगळं झालंय. मला बोलू सुद्धा वाटत नव्हतं कोणासोबत. तर मग नंतर तो पण लागला खवळायला, तुझ्या मनाचंच करते, असंच करते, तसंच करते. मी म्हणलं हां, माझ्या मनाचं मी करते, मला काय बोलू नको. असं खूप आमच्या दोघांमध्ये पण वाद झालेले. कारण का त्याला काय माहीत नव्हतं, मी काय बोलली नव्हती त्याला. त्यामुळं ते ओरडत होतं मला, तू असं करू नको, आपल्यात कुणाचं असं झालंय का, तू असल्या म्हणजे लास्ट स्टेपला जाऊ नको. आणि ज्यावेळी त्याला मी एक दिवशी ना असंच 8-15 दिवस असंच गेले बरं का भांडणात. म्हणजे पहिले तर 8-15 दिवस मी त्याला बोलले नाही, नंतर मग कॉल यायला लागल्यावर एखाद्या वेळी हां जेवली का हे ते असं बोलायचं आणि मी लगे फोन ठेवून द्यायचे. मग त्याला काय वाटायला लागलं, ही जीच चूक आहे म्हणून ही अशी करायला लागली. म्हणून मग नंतर एक दिवशी काय झालं, मला म्हणजे असं जरा डोकं माझं शांत झालं चांगलं 8-15 दिवसांना. नुसतं मग नंतर 8-15 दिवसांना जरा माझं डोकं शांत झालं. आणि नंतर मी काय करायचे, 9-10 वाजता 11 वाजता कधी जेवण केलं ना, नंतर मग संध्याकाळी जेवायचे डायरेक्ट. तेव्हा पण माझं 2च टायमाचं जेवणाचं होतं. आणि नंतर मग एक दिवशी असं मी शांत बसलेली, मग म्हणजे मला असं शांत राहायला वेळ भेटला ना, कोण डिस्टर्ब वगैरे काय करत नव्हतं, माझं माइंड म्हणजे शांत राहत होतं. इकडच्या सारखं डिस्टर्ब माइंड होत नव्हतं. त्यामुळं तिकडं गेल्यानंतर जरा डोकं शांत झालं. मी एक दिवशी माझ्या भावाला ना, लहान भावाला मी सगळं टोटली जे काय झालेलं ते सगळं सांगितलं. बाबा हे असं होतंय, ते तसं होतंय. त्याला काय वाटायचं हिची चूक आहे म्हणून ही शांत बसते, मला बोलत नाही, काय सांगत नाही असं. मग मी त्याला एक दिवशी सगळं सविस्तर सांगितलं. मग तेव्हा त्याच्या डोक्यात टूप पेटली का काय झालं तेच त्याला माहिती. पण मी हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना मला फोनवरनं तू डिवोर्स घे पण म्हणला नाही आणि नको पण म्हणला नाही. तो मला काय बोललाच नाही. परत फोन आला तर हां बरेस का, जेवली का, एवढंच विचारत होता. ह्याच्या व्यतिरिक्त तो काहीच विचारत नव्हता मला. परत त्याला समजलं, सगळं समजल्यावर तो शांत झाला. त्याला मी लय खवळली नंतर पण, हे असं केल्यावर तू तिथं राहशील का म्हणलं, तू राहशील का तिथं. तो एवढा शांत झाला ना, काहीच बोलला नाही. आईला पण काय बोलला नाही, मला पण काय बोलला नाही. मग तेव्हा सगळ्याला समजलं, माझ्या घरच्यांना. आणि हितल्याना तर काय कुणाचं काय माहित नव्हतं, कोण काय बोलल ती हां हिनं हे केलंय, हां केलंय, तिनं ते केलंय, हां केलंय, सगळं थोपवून रिकामे झालेत माझ्यावरती. आणि जेव्हा तिकडे साईडला आणि आता हे सगळं सांगायला लागले ना, हे लोक मला सांगू पण देत नाहीत. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला, हिनं सांगायचं नाही, असंच हिनं जिंदगी म्हणजे असंच मरून जायचं हिनं, असं या लोकांची सिस्टम आहे. मग त्याला सांगितल्यानंतर तो काय शांत झाला. परत पण मी त्याचा फोन उचलायचा बंद केला, कारण का मला रोज रोज एक बडबडायला डोकं दुखतंय माझं. म्हणून मी त्याला बोललं, बाबा हां ठीक आहे, मी बरे म्हणायची, आईकडे फोन द्यायची. नंतर मग ते सगळे, मग माझे वडिलांचे एक फ्रेंड, ते दोघं एका गाडीवर, मी आणि माझी आई एका गाडीवर, दोघं आम्ही असं 4 जण आलेलो कोर्टात. तर हे लोक काय येत नव्हते. मिस्टरांना भांडू लागायला, तुम्हाला सांगते मी, जवळचे नातेवाईक किंवा जे कोण असेल ते, जे पण कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी बरं का, ज्यावेळी म्हणजे त्यांचं कामाचं पैसे वगैरे घ्यायला हे सगळे राहिले बरं का, भांडू लागायला पण हेच होते, ह्यांचा आलेला पैसा उडवायला पण हेच होते, आणि ह्यांचा संसार तोडायला म्हणजे आमचा संसार तोडायला पण हेच लोक होते. हा सगळ्यात ते हे लोक इन्व्हॉल्व होते. पण ज्या दिवशी डिवोर्स घ्यायला कोर्टात बोलवलं गेलं मिस्टरांना माझ्या, त्यावेळी ना ते एकटे आलेले.
घरातलं नातेवाईक एकही माणूस सोबत नव्हता. सांगावं कुणी पण, कुठल्याही नातेवाईकानं म्हणावं मी होतो त्याच्यासोबत, किंवा घरातल्या एका व्यक्तीनं म्हणावं की मी त्याच्यासोबत होतो. त्यावेळी मिस्टरांची टूप पेटली. खाऊ लागायला, एन्जॉय करायला सगळे आहेत, तिला भांडू लागायला सगळे होते. पण ज्यावेळी संसार तुटायची वेळ आली, तुटलाच की, थोडक्यात तुटलाच. डिवोर्स पेपरवर साईनची वेळ आली म्हणल्यावर तुटलाच ना. तर मग तेव्हा मिस्टर एकटे आलेले. त्यावेळी त्यांना समजलं आपल्याला नवरा बायकोशिवाय कोणी कुणाचं नसतंय. ते त्यांना नंतर समजलं. मुलगा इकडं तिकडं कुठं पण राहत होता, तेव्हा आणलेला, इकडंच आणलेला. आणि ते मुलाला सांभाळायला पण मी तुम्हाला सांगितलं इकडंच ठेवलेलं. तेव्हा ह्यांना हे नंतर मला सांगायचे की डोळ्यात पाणी येत होतं ना, असं होतं. अरे तुम्ही एवढ्या काळजीचं आहे, एवढं कौतुकानं सांगताय, डोळ्यात पाणी येत होतं लेकराकडे बघून, हिला कसा दम निघला. मग काय मी मरू का तुमच्या हाताखाली येऊन? मरू का? एवढ्या दिवस सहन केलं तरी पण तुम्हाला अजून पण वाटत होतं ही मनानं येईल म्हणून. माझ्या पोराला पेत असलेल्या बाळाला ह्या लोकांनी आणलंय. मग मी बोलायचं नाही का कुणाला? मग मी मरू का? मग मी मेल्यानंतर माझ्या लेकराला कोण बघणार? तेवढं 2-3 महिने माझ्या लेकराचा हाल झाला, नंतर तर नाही झालं ना. आत्तापर्यंत 2-3 महिन्यात वाईट आलं म्हणून तरी पुढचे दिवस चांगले आले ना. नाही एका दिवसात लय प्रेम दाखवलं असतं मी पोरावर तर तुम्ही अजून नाचला असता लईच. कुठं जाते इथे माघारी, कुठं जाते इथे माघारी. तोंडावर तुम्ही बोलून पण दाखवलं ना. आणि तुम्हाला, मला माहित होतं ही तुम्ही बोलणार, कारण का माझं डोकं तुमच्या म्हणजे तुमचं जिथं बंद पडणार तिथं माझं स्टार्ट होते मला वाटतंय. पण कसं आहे माहितीये का, तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे होता. आपल्याला ही जर पटत नाही ना, तुम्हाला काय होत होतं ते पैसे येत होते, माझे मिस्टर कमवत होते, त्यामुळे तुम्हाला वेगळं ठेवू वाटत नव्हतं. असंच बोंबलत हिंडत असते ना, लगेच लग्न झालं 1-1.5 वर्षात म्हणले असते हाला तुम्ही इथनं. त्यांच्याकडून पैसे येत होते, मी तुमच्या हाताखाली गावत होती. आणि तुमच्या ह्या आतल्या खोड्या मला कळायला लागल्या, मग मी बोलायला लागली. मग तुम्ही असंच लुटत बसल्यावर आमच्या लेकरांच्या जिंदगीचं काय बघाय नको? बघाय पाहिजे का नाही? जवळचे नाते तुम्ही पण सांगा, आपल्या लेकरांच्यासाठी काय करायला नको का? काही लोक बोलली पण त्यांना काय झालं, पोरं कमवते दी, खर्च झाला तर काय होतंय म्हणून हे दुसरे पण लोक गाड्या पळवायचे न्यायचे बरं का. दुसरे पण घरातलेच बरं का, दुसरे म्हणायचे त्याला काय झालं, पोरं कमवते. अरे कमवते ती, पण कसं कमवते? त्यांना काय गव्हर्नमेंट जॉब आहे का कुठं? रात्रभर डोळे फोडते येते, आणि ही घरातली मिजेशी करते त्याच्या जोर. गाड्या अशाच पळवायच्या, आणून लावायच्या. आणि दुसरे पण घरातले शेजारी नाही, घरातली शेजारी बरं का, घरातले ते आहे ना गाड्या पळवायचे. आमच्याकडे पैसे नाहीत, तेल टाका म्हटल्यावर पैसे नाहीत, आणि ह्यांना गाड्या पाहिजे, त्या जायचं ना उधळत मग. आणि असं किती दिवस चाललं? खूप दिवस, आतापर्यंत पण हेच चालू आहे. 9 वर्ष झाली कंप्लीट, 10वं वर्ष आता संपत येईल. जुलैमध्ये 10वं लागतंय, 10वं संपतंय. तर ह्यांना तेल टाका म्हटल्यावर पैसे जातात, पैसे नाहीत आमच्याकडे म्हणायचे. मग आम्ही म्हणायचं आमच्याकडे तर कशाचं? तर पोरं तुमची कामाला जाते, ती पोरं म्हणजे कोण? माझे मिस्टरच जात होते. तर हे म्हणायचे मिस्टरांचीच गाडी नेत होते, दुसरे कोणाची नेत नव्हते. आणि दुसरे दिले तर एखाद्या बारीने दिल्यागत करायचे, नाही तर हे कसे रात्रभर गाडी चालवायची आणि दिवसभर झोपायचे, त्यामुळे गाडी घरीची असायची. पळवा, कोण नेते ते न्या. पोरं कमवते ती म्हणून काय असंच उडवत बसू दे का रे? हे मी त्यांना तोंडावर पण बोललं. ज्या 2 जणी आलते ना घरी, त्यांच्या ध्यानात येईल हा व्हिडिओ बघितल्यावर. ह्यांना नावं घेतल्यावर पण झोंबतंय. ह्यांना मी म्हणलं म्हणलं असंच पोरं कमवते ती म्हणून असंच उडवतो म्हणलं ना, आमच्या लेकरांनी उद्या आम्हाला जोड्यानं हाणू दे म्हणलं. ह्या भाषेतच मी बोलले त्यांना त्यावेळी पण. हे असे गोड बोलून येड लावतात. माझ्या मिस्टरांना काय कळत नाही. मिस्टर काय करतात माहितीये का, लय चांगला आहे ते, त्याच्या हातानं ती कधी काय आणत नाही, किंवा बायकोला कधी रुपया देत नाही. कौतुकानं सांगत होत्या ह्या की माझा नवरा मला कधी पैसे देत नाही आणि त्यांना पण कधी दे म्हणत नाही. ह्यांच्या मेजेशा करायला
तुम्हाला सांगितलं मी काय काय मजेशीर असते त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना. म्हणजे ते व्हिडिओ डिलीट झाले बहुतेक, आणि ह्यांच्या मजेशीर सांगितल्या ना, तुम्ही भले भले पागल होशील. हा, हे ह्यांना लय वाटतंय भारी, पण ह्यांचं काढलं ना काय बोलायची सोय राहणार नाही ह्यांना. तरी पण आम्ही म्हणलं जाऊ दे जाऊ दे, पण जेव्हा आमचा संसार तोडला ह्यांनी तेव्हा आम्ही ठरवलं एकदाच की बाबा ह्यांच्याजवळ राहून काय उपयोग. मी तर म्हणलेलं मला कोणच नको, म्हणजे माझा विचार कोण करेल ना, तर मला काय करायचंय. जेव्हा लेकराला ह्यांनी जरी मला नाही दिलं तरी माझं बाळ ना जेव्हा मोठं होईल त्यावेळी कोण तर सांगतील ना, शेजापाजारी तरी सांगतील ना काय झालं, कशामुळे तुझी मम्मी तिकडं गेली, किंवा डिवोर्स कशामुळे झाला. त्याला वाईट वाटलं तर तो आला असता माझ्याकडं, नसता आला तरी पण काय, शेवटी एकटं आलोय आपण, एकटं जायचंय. कुणाचा अपेक्षा करायची. आपल्याला आईबापांनी एवढं सांभाळलं, आपले आईबाप आपल्यासोबत येणार आहेत का. आपण एकटंच आलोय, ते पण एकटेच आलेत, एकटंच जायचं. मी एवढा लास्टचा विचार केलेला बघ. ज्यावेळी मला कोण आपलं वाटत नाही ना त्यावेळी मी हाच विचार करते, आपण एकटं राहायचं, एकटं जागायचं आणि एकटं मरायचं. आलो एकटं तर जायचं एकटं. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. कोण बोललं टेन्शन घ्यायचं नाही, नाही बोललं तरी पण नका बोलू, असं असतंय बघा माझं. ज्यावेळी मला जास्त लोक कोण कोण खटकते ना त्यावेळी माझं हेच विचार असते ना, कोण कोणाचं नाही, मी पण कोणाची नाही, माझं पण कोण नाही, असंच मी विचार करते बा. त्यामुळे म्हणलं माझ्या बाळाला जेव्हा समजल तेव्हा तो येईल, कधी एकदा तरी येईल ना, त्याला समजल ना, जेव्हा तो मोठा होईल ना, त्याच्या कानावर तरी थोडं थोडं गेलं असतं ना काही तरी पण त्यातनं माझ्या मिस्टरांनी लय सावरून घेतलं बरं का त्यातल्या त्यात. त्यावेळी त्यांनी खूप म्हणजे समजदारीनं बोललेत, पण नंतर म्हणजे मी रागात होते तोपर्यंत मी काय ऐकलं नाही. परत मी थोड्या दिवसांनी 3 महिने राहिले तरी पण मी तिकडं ह्यांना कॉल केला नाही किंवा कसलाच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. शेवटच्या 2-2.5 महिने असेच गेले. नंतर मिस्टरांचा कॉल यायला लागला मला. त्यांच्या जरा मला वाटतंय डोक्यात काहीतरी आलं असेल, बाबा हे चुकीचं होतंय, जे काय होतंय ते चुकीचं होतंय. मुलगा इकडं, मी तिकडं, मिस्टर रोज गाडीवर, त्या पोराचं हाल तसलं. आणि ज्यावेळी मी स्वतः आलेली बरं का, माझे डॉक्युमेंट्स सगळे इकडे होते, माझी फाईलच इथं होती सगळी. मला असंच म्हणजे म्हणजे भांडणं झाली म्हणून मला तिकडे सोडलेलं, माझं सगळं साहित्य इकडेच होतं. मला दुसरं काही जरूरत नव्हती, मला कपड्या बिपड्याची काही जरूरत नाही, कपडे न्यायची वगैरे काय नव्हती, मला फक्त माझी फाईल घेऊन जायची होती. आणि त्या फाईलसाठी मी आलेली बरं का, असंच आलेली बरं का, कुणाला काय सांगितलं नव्हतं, कॉल केला नव्हता, काय नाही. माझ्या वडिलांना घेतलं आणि मी आली, माझे वडील आणि मी आलो दोघं जण इकडे बरं का. तर त्यावेळी हे ना घरातलं म्हणजे मोठ्या चादरी वगैरे धुवायला काढलेल्या बरं का, आणि ते मोठ्या पातेल्यामध्ये चादरी ह्यांनी निरम्यात टाकल्या होत्या बरं का, आणि ते काळं कुट्ट पाणी होतं आणि त्यात माझं पोरगं खेळत होतं. खरं सांगते बरं का, हे त्यांनी पण सांगावं नाही. माझे वडील आलते, माझे वडील पण ह्यांना बोलले. नंतर कोणतर फोन केला की कोणतर बोललं बघा, वडिलांना म्हणलं गेलता तिकडं, काय काय झालं, पोरगं बरं आहे का. तर वडील माझे काय म्हणले, बरं आहे की म्हणले, निरम्याचं पाणी त्या पातेल्यातच बसलं होतं पोरगं, चादरी टाकलेल्या काळ्या पाण्यात. चादरीची किती घाण निघते तुम्ही सांगा आता. घरातल्या रोज पांघराचे, हातराचे, खाली न्यायचे, वर नेऊन आपटायचे, खाली आणून टाकायचे, ते किती घाण झालं असेल. तर तसल्या पाण्यात पोरगं माझं तोंडात पण हात घालत होतं, तसल्या घाण पाण्यात ते खेळत होतं आणि पाणी पेत पण होतं. आणि आम्ही समोर दिसल्यावर बळच त्याला त्यांनी पण नाही घेतलं, मीच नेलं घरात, परत आंग वगैरे पुसलं, कपडे घातली. ते पोरगं माझ्या मांडीवरनं उठणं सुद्धा. माहितीये का, ह्यानी लय प्रेम करते ती, बरोबर आहे, मी मान्य करते ही लय प्रेम करते ती. पण मी गेल्यानंतर मी किती 2-2.5 महिन्यानं गेली होती. 2 महिने तर झाले असतील बरं का, आता खूप दिवस झाले त्याला, 4-5 वर्ष झाली. तर मी 2 महिन्यानं गेली तर माझं पोरगं ना, म्हणजे अगोदर 8-15 दिवस तिकडंच होतं बरं का, परत आणलेलं आहे. परत 1-1.5 महिना झाला असेल बघा, आधी 15 दिवस इकडं होतं म्हणल्यावर. तर नंतर ना ती पोरगं माझ्याजवळ हलना सुद्धा. आणि तुम्हाला खरं सांगायचं, माझ्या डोळ्यात पाणी आलं पोराला सोडून जाताना. ते उठतच नव्हतं माझ्या मांडीवरनं. तरी पण मी ना
काळजावर दगड ठेवून त्याला सोडलं तिथंच. म्हणलं हे जर असंच चालत राहिलं तर हे लोक माझ्या लेकरासाठी पण काय करू देणार नाहीत, माझ्या नवऱ्याला पण राबवून घेणार हे नुसतं, आणि मला पण काय करू देणार नाहीत. नुसतं ह्यांचा म्हणजे चक्रीचा बैल असतो ना, खा कडबान उवड गाडी, तसं हे सगळं होणार आहे असं मला पहिल्यापासून वाटत होतं. त्यामुळे हे सगळं असं झालं. मी माझ्या वडिलांना घेऊन गेली त्यावेळी हे दिसलं. मग म्हणलं असू दे, त्याच्या बापाला पण कळू दे, आपल्या पोराला किती सांभाळते. पण हे पोरग निरम्याच्या पाण्यात बसलेलं, काळ्या कुट्ट चादरीच्या टाकलेल्या ते उचलून धुवून ती वर वाळ्या टाकत होती, ती पोरग त्या पातेल्यात बसलं होतं काळ्या पाण्यात. तर हे मी अजूनपर्यंत मिस्टरांना बोललेली नाही. आत्ता पण खरं सांगते, मी खरं आता सध्या सुद्धा त्यांना मी बोललेली नाही. जाऊ दे म्हणलं, त्यांना माहिती. मग हे सगळं त्यांच्या डोळ्यावर किंवा काहीतर आलं असेल ना थोडं थोडं, तर म्हणून त्यांनी ना घरी सांगितलं होतं का नाही माहित नाही, त्यांनी डायरेक्ट मग मला फोन केला. मग आम्ही तिकडं, म्हणजे माझे वडील पण घरी नव्हते बरं का ज्यावेळी मी इकडं आली. माझा निर्णय ना, खरं सांगते, मी माझ्या घरच्यांना, माझ्या माहेरच्या लोकांना सुद्धा कुणी विचारा जाऊन, ज्यावेळी एवढा मोठा मॅटर झाला, डिवोर्स पेपरवर साईन झालेले, कोर्टात जाऊन साईन झाल्यानंतर मिस्टर मला घ्यायला आले. साईन झाल्यावर डिवोर्स झाला, फक्त अजून 6 महिन्याचं टायमिंग आम्हाला दिलतं. तर तेवढं टायमिंग दिलतं, तर 3 महिने झाले, अजून 3 महिने बाकी होते. तर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं, बाई असं नको करू, आपल्या मुलाचा तरी विचार कर, तुला जरी त्यांच्यासोबत पटत नसलं ते मला सुद्धा आता डोक्यात ये लागले म्हणले. पण मी कुणाला बोलत नाही. मी म्हणलं तुम्ही त्यांना बोला, अगर नका बोला, तुम्ही सगळे चांगलं राहा, फक्त मला काय त्यांच्याजवळ राहायचं नाही म्हणलं. हे नाहीतर हे काय मला जगू देत नाहीत म्हणलं. मग नंतर मिस्टर मला तिकडं घ्यायला आले. नंतर मग आम्ही देवाला वगैरे गेलो. तुम्हाला सांगितलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तिकडं पण सांगितलं. तिकडं पण सांगितलं नाही कोणाला बरं का, काय मीच कन्फ्यूज व्हायला लागली. पण हे रिअल आहे बरं का. माझ्या भावांना वगैरे कोण ओळखीचं असेल ना, त्यांनी नक्कीच माझ्या 2 भावांना, 2 वहिनींना आणि माझ्या आई बापाला पण विचारायचं. ज्यावेळी एवढा मोठा मॅटर होऊन, डिवोर्स पेपरवर साईन होऊन जेव्हा मिस्टर मला घ्यायला आले, त्यावेळी मी भावाला फोन केला नाही, दोन्ही पण भावांना फोन केला नाही. आणि वहिन्यांचा तर काही विषय नाही, त्या बिचाऱ्या बाहेर आले, त्यांना मी मध्ये घेतच नाही. आणि बिलकुल मी कधी त्यांना काही बोलत नाही. हे वहिन्यांचं पण नंतर मी सांगेन सगळं, आम्ही कसं राहतो, काय राहतो ते. पण हे माझ्या म्हणजे भावांना दोन्ही कॉल केला नाही मी. आणि माझे वडील पण त्या दिवशी घरी नव्हते. वडील सुद्धा घरी नव्हते जेव्हा मिस्टर न्यायला आलते तेव्हा. तर तुम्ही ह्याच्यावरनं ओळखा की माझे स्वतःचे निर्णय मी स्वतः घेते. किंवा मला कोणी बोललं असतं तू जाऊ नको, तरी मला आई म्हणत होती, कमीत कमी पोरांना तरी कॉल कर, किंवा तुझ्या वडिलाला तरी कॉल कर, फोन कर, कुठं गेलेत बघ आणि बोलवून घे, असं पण बोललेली माझी आई. पण मी म्हणलेलं थांब जरा, अजून काय एवढ्यात कन्फर्म नाही झालं, म्हटलं अजून 3 महिना आपल्याकडे टायमिंग आहे, हे कसे वागतात बघू दे, नाही आपलं यायचं वापस, आपण थोडीच ते कोर्टामार्फत चाललोय. म्हणून मी ना म्हटलं बघूया, म्हटलं ह्यांचं सुधारले तर सुधारले, नाही तर गेले म्हटलं. आता असं तसं साईन झाले डिवोर्स पेपरवर. त्यामुळे मग मी मिस्टर न्यायला आल्यावर माझ्या भावांना फोन केला नाही, माझ्या वडिलाला फोन केला नाही. आईला फक्त सांगितलं मी जाते. आईला म्हटलं सांग तू परत फोन आल्यावर. मी काय जास्त माझी मानसिकता नव्हती कुणासोबत बोलायची, कुणाचं ऐकून घ्यायची तर माझी अजिबात नव्हती. कारण का माझे जवळचे नातेवाईक म्हणजे माझ्या वडिलांच्या तिकडचे, आईच्या तिकडच्यांना मी जास्त कुणाला बोलत नाही, आणि वडिलांच्या तिकडच्यांना कुणालाच मी जास्त बोलत नाही. फक्त ते माझी आत्या वगैरे मला बोलत होते बरं का, की बाई असं करू नको, आपल्या खानदानात कुणाचाही डिवोर्स झालेला नाही आत्तापर्यंत कुणाचाच झाला नाही. किती जरी त्रास असला तरी ते लोक मला समजूनच सांगत होते, त्यांचा काय विषय नाही. पण मला असं वाटत होते की किंवा त्यांनी सांगितले म्हणून पण मी हा निर्णय घेतला नाही बरं का. मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी घेते निर्णय. कुणी कितीही सांगा, माझ्या पुढं डोकं जरी फोडून घेतलं ना, मला काही समजत नाही कुणाचं. ज्यावेळी मी टेन्शनमध्ये असते तेव्हा मग अशी मी शांत असल्यावर मी मस्त ऐकून घेईस तेवढं घेईन. पण माझं डोकं हल्ल्यावर मी कुणाचं ऐकून घेत नाही. कोणी काय करायचं ते करू दे असं असतंय माझं. आणि मग नंतर काय झालं, थोड्या दिवसानं
आम्ही इकडे आलो राहायला. नंतर ते काय काय झालं तुम्हाला मी सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. शेडमध्ये राहायला आले, पण त्यांनी आल्यावर पण त्यांनी किती त्रास दिला. पण नंतर काय झालं, 3 महिने गेले. 3 महिने गेल्यानंतर मग पंढरपूरला म्हणजे त्या वकिलाचा कॉल आला की तुम्ही डिवोर्स कन्फर्म करायचा आहे का ते वापस घ्यायचं आहे असं बोलले बरं का. तर मिस्टर म्हणायला लागले वापस घेऊया असं तसं. मी म्हणलं आत्ताच सांगते म्हटलं, परत डिवोर्स ते वापस घेतला नंतर जर तुम्ही कुणाचं ऐकून मला जर भांडायला लागली तर आत्ताच सांगा म्हटलं, आत्ताच ते फायनल करून येऊ म्हणलं. आम्ही इकडेच राहत होते, मिस्टर आणि मी, आम्ही दोघं इथंच राहत होतो. कारण का मधनं ते तिकडे जाऊन आले का मला भांडायचे. त्यामुळे मी त्यावेळी पण ज्यावेळी वकिलाचा फोन आला त्या दिवशी पण मी म्हणलेलं त्यांना, तुम्हाला आत्ताच काय ते कन्फर्म करा म्हणलं, नाहीतर तुम्हाला जर नसल जमत आता तुम्ही बघितलं 1-2 म्हणजे 3 महिने बघितलं तुम्ही कसं राहते मी, काय राहते तुम्हाला कळतंय ना म्हणलं. आणि तुम्ही जर तिकडचं ऐकून इथे येऊन भांडत असला, तुम्हाला माझं आत्ता पण सांगा म्हटलं, तुम्हाला माझं पटत नसलं तर आत्ताच आपण फायनल होऊया. तुम्हाला पोरगं सांभाळायचं होत असलं तर सांभाळा, नाही तर माझ्याकडे द्या म्हणलं, तुम्ही काय करायचं ते तिकडं करा. तर मिस्टर म्हणले नको असं काही नाही म्हणले, आपलं आपण राहूया. आणि ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी पण मी त्यांना लय अडवून धरलेलं. मी तिथं वर जाऊपर्यंत म्हणत होती तुम्ही मध्ये आधी असं भांडणं काढताय म्हणलं तिकडे जाऊन. आत्ताच तुम्ही एकदाचं फायनल सांगा म्हणलं, मला उगाच जिंदगीभर माझी लाईफ वाईट काय ती माझी लाईफ ना वाटोळं करू नका म्हणलं. कारण का एकटं पण जगू शकतो ना आपण, आपल्या आईबापासोबत राहू नाही शकत. म्हणजे असं काय आई-बापासोबत राहायसाठी काय आपली जिंदगी नाही बरं का, खरं सांगायचं झालं तर. पण अति त्रास असल्यावर पर्यायच नाही ना दुसरा. त्यामुळे मी म्हणत होते त्यांना, मला काय वाटत नव्हतं की माझा संसार तुटावा. कारण मला फक्त हे वाटत होतं की तुम्ही खरं खोटं बघा, म्हणजे खऱ्याची बाजू तरी मांडलेली ते तरी बघा, थोडा तरी विश्वास ठेवा किंवा कन्फर्म करा. माझ्यावर पण विश्वास ठेवू नका, पण हे कन्फर्म करा. तुम्ही डायरेक्ट आरोप नाही लावू शकत. मला एवढंच वाटत होतं. मग ते पंढरपूरला गेलो आम्ही. मग ते डिवोर्सचं ते वापस घेतलं. मला ते ह्याच्यामध्ये उभा केलं बरं का, वकिलाने त्याच्यामध्ये उभा केलं, ते चौकमध्ये. त्याला काय म्हणतात मला जास्त काय माहीत नाही. तर त्याच्यामध्ये उभा केलं, विचारलं तुमचं काय झालं, म्हणजे पॅचअप झालं का, तुम्हाला पटतंय का तुमच्या दोघांचं, असं तसं विचारलं. भांडणं वगैरे होतात का, तुम्हाला जबरदस्ती हे बोलायला होतात का, तुम्हाला काही त्रास आहे का, तुमच्यावर दबाव आहे का, हे सगळं मला विचारलं बरं का. आणि नंतर मग मी म्हटलं काय नाही म्हटलं, आमच्या दोघांच्या मनाने आम्ही आलोय म्हटलं ते वापस घ्यायला डिवोर्स पेपरचं. आणि त्यावेळी त्या वकिलांनी, इथल्या वकिलांना पण आम्हालाच लुटलं आणि तिथल्या वकिलांना पण आम्हालाच लुटलं. गेलं कुणाचं, आमचंच गेलं ना, आमच्या संसारातलंच गेलं ना, ह्यांचं काय गेलं. हे बसले आगोबाई करत. हिला काहीच कळत नाही, हिला लेकराचीच काळजी नाही. ह्यांना किती काळजी होती बघा, ती काळ्या पाण्यात बसवून ती लेकरू तोंडात बी हात घालत होता. निर्म्याचं एवढ्या लेकराला हे असं हे करत होते. परत मला सांगितलं कुणी ते लेकराला कसं करत होते, काय करत होते. पण मी नको कोणाचं नाव घ्यायला नको, कारण का शेजार धर्मायोगाच भांडणं नको म्हणून आपण कुणाला काय बोलत नाही. हे लोक मला ते आता बोलू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय झालं काय नाही. आणखी मला खूप काही बोलायचं आहे, पण जाऊ दे. आता माझं बाळ रडायला लागले. आता आरुषला दोघाला बसवले. म्हणलं थोडा वेळ 15-20 मिनिटात मी लगेच व्हिडिओ बनवते म्हणलं, कारण का तो शाळेला गेला ना, स्कूलला गेला ना, मला नाही व्हिडिओ बनवायचं होतच नाही. त्यामुळे आता गेल्या वेळेस पण नाही व्हिडिओ टाकला मी. हा तरी बघू होते का म्हणून मी टाकायला म्हणजे बनवते. बघू आणखी खूप काही सांगायचं आहे. तर आता बाळ पण रडेल. आता खूप वेळ बसली ती, त्याला रडवत पण काय एवढा व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही माझ्यासाठी. लेकरांच्या पेक्षा महत्त्वाचं मला काहीच नाही. त्यासाठी मी थोडं म्हणजे आपलं मन मोकळं करायसाठी एवढंच बोलते मी. कुठं करणार नाही, कोणी एवढं नाही पण जवळचं आपलं सांगायचं झालं तर आपण प्रत्येकाला थोडी आपण एनर्जी पागल होऊन जाईल ना ज्याला त्याला प्रत्येकाला सांगत बसल्यावर. त्यापेक्षा इतर टाकलं ना, सगळे बघतेत, कुणाला खरं वाटू दे, खोटं वाटू दे, चुकीचं वाटू दे, बरोबर वाटू दे, मी वाईट आहे वाटू दे किंवा चांगले वाटू दे, हात जोडलेत मी सगळ्यांना. कुणाला काय म्हणायचं ते म्हणा, पण मी जे आहे तेच बोलणार. मी माझं पण ठेवत नाही, कुणाचंच ठेवत नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, ते बाकीचं आणखी आहे ना, मी नक्कीच बोलेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील.
सगळ्यात अगोदर येणार बरं का. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक केल्यावर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत माझं नोटिफिकेशन येणार व्हिडिओचं. तर ठीक आहे, थँक्यू.